भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जनाब संजय राऊत यांनी सुनेत्राताई पवार यांच्यावर केलेल्या टीकेचं समर्थन केले आणि ते म्हणतायत की त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही। परंतु संजय राऊत, तुम्ही स्वतः ज्या पद्धतीनं या बालिश वक्तव्याचं समर्थन करतायत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। एका महिलेचा अपमान होत असताना तुम्ही अशा पद्धतीनं काँग्रेसनं गुंगी गुडिया म्हणून तुमच्या वक्तव्याचं समर्थन तुम्ही केलंय, त्याबद्दल तुम्हाला खरं तर खेद वाटायला पाहिजे। त्याच भावनेचा उल्लेख केला तर तुम्हाला गुंगा नाही तर ढोंगी गुड्डा असा उल्लेख तुमचा करावा। कारण ज्या पद्धतीनं ढोंगीपणा संजय राऊत आणि त्यांचे मालक उद्धवजी ठाकरे सातत्यानं करत असतात, त्यामुळं तुम्ही गुंगी गुडिया नाही तर ढोंगी गुड्डा आहात। महाराष्ट्रात ढोंग करणं आणि ढोंगाचं राजकारण करणं हे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे सातत्यानं करतायत। तुम्ही जर का पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमितभाई शहांवर अशा पद्धतीची टीका करत असाल आणि त्यांना गुंगी गुड्डा म्हणून हिणवणार असाल, तर संजय राऊत उद्धवजी ठाकरे हे ढोंगी गुड्डा आहेत। महाराष्ट्रामध्ये ढोंग पसरवणं आणि ढोंगाचं राजकारण करण्याचं काम हे संजय राऊतांकडनं उद्धवजी ठाकरेंकडनं सातत्यानं केलं जातंय। त्यामुळे संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे हे ढोंगी गुड्डा आहेत आणि ढोंगी गुड्डा असण्याचं राजकारण, ढोंगीपणाचं राजकारण संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे करत असतात। हाच न्याय लावायचा असेल की सुनेत्राताई पवार यांच्यावर व्यक्ती म्हणून टीका केली नाही तर उपमुख्यमंत्री म्हणून टीका केली, हा न्याय जर का संजय राऊत लावायचा असेल तर नारायण राणे साहेबांनी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना व्यक्ती म्हणून टीका केली नव्हती तर मुख्यमंत्री म्हणून टीका केली होती। त्यानंतर तुम्ही नारायण राणे साहेबांना अटक केली, कोर्टानं तुम्हाला चपराक मारली आणि तरी देखील नारायण राणे साहेबांना तुम्ही अटक केली होती, हे तुम्ही विसरलात। त्यावेळेला राणे साहेबांनी तुम्हाला व्यक्ती म्हणून टीका केली नव्हती, उद्धवजी ठाकरे यांना व्यक्ती म्हणून काहीही बोलले नव्हते। महाराष्ट्राचे नाकर्ते मुख्यमंत्री म्हणून नारायण राणे साहेबांनी उद्धवजी ठाकरेंवर टीका केली होती, त्यावेळेला तुम्ही नारायण राणे साहेबांना अटक केली। कंगना राणौत यांनी तुमच्या विरोधात चुकीचे शब्द वापरले, तुमच्यावर टीका केली म्हणून कंगना राणौतचं घर तोडलं होतं, त्यावेळेला तुम्हाला व्यक्तिदेश आठवला नाही। ज्या वेळेला मोहित कंबोज यांचं घर तोडायला तुम्ही नोटीस पाठवली, त्यावेळेला त्यांनी व्यक्ती म्हणून नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर टीका केली होती, त्यावेळेला तुम्हाला हे ज्ञान आठवलं नाही। आता तुम्ही हे ज्ञान पाजळता, परंतु जेव्हा राणे साहेबांनी तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कारभारावर टीका केली होती, त्यावेळेला तुम्ही अटक केली होती। त्यामुळे संजय राऊतांनी हे वक्तव्य करताना थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आता संजय राऊत सांगतायत महिलांविषयी योग्य भाषा वापरली पाहिजे। संजय राऊत, स्वप्नाताईंबद्दल तुम्ही काय काय शब्द वापरले, काय काय शिव्या दिल्यात हे महाराष्ट्रानं ऐकल्यात। त्यामुळे संजय राऊतांची भाषा नेमकी काय असते? रोज सकाळी संजय राऊत माध्यमांसमोर येऊन शिवीगाळ करतायत, नको नको ते शब्द वापरतायत, ही भाषा योग्य आहे? संजय राऊत, भाषेचं ज्ञान जगाला शिकू नका, तुमच्या भाषेला महाराष्ट्र वैतागलेला आहे, तुमचा ढोंगीपणा हा महाराष्ट्रानं बघितलाय, त्यामुळे तुम्ही ढोंगी गुड्डा आहात हे महाराष्ट्राला ठाऊक आहे। सुनेत्राताई पवार हे सातत्यानं लोकांचे प्रश्न सोडवतात, देवेंद्रजी फडणवीस सातत्यानं लोकांमध्ये असतात, एकनाथजी शिंदे देखील सातत्यानं जनतेमध्ये असतात। त्यामुळं घरामध्ये कोण बसतं आणि लोकांचे प्रश्न कोण सोडवतं हे महाराष्ट्राला माहिती आहे। जे स्वतः आणि ज्यांचे मालक 24 तास घरामध्ये बसून असतात, त्यांनी लोकांच्या प्रश्नांबद्दल न बोललेलं बरं। ते असं सांगतायत की आंदोलन करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न सोडवा। मग संजय राऊत, जेव्हा निखिल वागळे पत्रकार असताना, संपादक असताना त्यांच्या कार्यालयात जाऊन तुम्ही हल्ला का केला होता? तुम्ही खरं तर लोकशाही मार्गाने त्यांचा निषेध करायला पाहिजे होता, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती, परंतु तुमच्याच पक्षाने त्यावेळेला टीका केली म्हणून निखिल वागळेंच्या कार्यालयावर जाऊन हल्ला केला होता। त्याचं समर्थन तुम्ही करणार आहात का? संजय राऊत, हा तुमचं ढोंग आहे। रोज उठून दुटोंडी गांडुळाप्रमाणे भूमिका बदलायच्यात। उद्धवजी ठाकरे भूमिका बदलून युटर्नवर युटर्न घेतात
त्याच पद्धतीनं संजय राऊत काल पत्रकार परिषदेमध्ये एक बोलतात, आज एक बोलतात आणि उद्या एक बोलतात. त्यामुळं अशा पद्धतीचा ढोंगीपणा आणि गांडुळासारखं दुतोंडी वागण्याचं काम संजय राऊतांकडनं सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये टपोरी कोण आहे? महाराष्ट्रामध्ये खंडणीखोर कोण आहे? महाराष्ट्रामध्ये सुपारी घेऊन काम करण्याचं, दलाली करण्याचं काम कोण करतंय हे महाराष्ट्राला माहिती आहे. उद्धवजी ठाकरे हे घरामध्ये बसून असतात. खरं तर अटलजी अडवाणीजी यांनी हिंदुत्वासाठी तुमच्यासोबत युती केली होती. भारतीय जनता पार्टीने 25 वर्ष हिंदुत्वासाठी तुमच्यासोबत युती केली होती. आमचा हिंदुत्वाचा धागा होता म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती. परंतु आज उभाटा गटाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे? यांनी हिंदुत्वाला तिलांजी देऊन, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली देऊन या ठिकाणी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेत. त्यामुळं तुम्ही आता भारतीय जनता पार्टीसोबत युती करू शकत नाहीत. तुमची कितीही इच्छा असेल की भारतीय जनता पार्टीशी आम्ही युती करावी, परंतु ते शक्य नाही. जोपर्यंत तुम्ही हिंदुत्ववाद स्वीकारत नाहीत, जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचे मूळ विचार तुम्ही स्वीकारत नाहीत, तोपर्यंत उभाटा गटाशी युती करण्याचा प्रश्नच येत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी केले. तुम्हाला आता हिंदू प्रिय नाही आहेत, तुम्हाला आता जनाब प्रिय झालेले आहेत. त्यामुळे संजय राऊत हे जनाब झालेत, उद्धवजी ठाकरे जनाब झालेत आणि त्यांना आजान स्पर्धामध्ये, याकूब मेमनच्या कोबरीचं सुशोभीकरण करण्यामध्ये, औरंगजेब फॅन क्लब चालवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. जोपर्यंत ते हिंदुत्वादी भूमिका घेत नाहीत तोपर्यंत यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच येत नाहीये. परमवीर सिंगांनी तुमच्या सरकारच्या 100 कोटी वसुलीचं भांड फोडलं होतं. रोज 100 कोटी वसुली करण्याचं टार्गेट हे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिलं होतं. संजय राऊत त्यावेळेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. आता देखील 2019ला पोलिसांच्या वेतनामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा झाल्याची बाब समोर आली होती. त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते, गृहमंत्री अनिल देशमुख होते. हा 100 कोटी वसुलीचाच भाग होता. रोज 100 कोटी वसुलीच्या टार्गेटचा भांडाफोड कोणी केला असेल तर परमवीर सिंग यांनी केले. आणि परमवीर सिंगांनी तुमच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल केला होता. आणि ज्या पद्धतीनं पत्र लिहून त्यावेळेला कळवलं होतं की रोज 100 कोटी वसुलीचं टार्गेट हे महाविकास आघाडी सरकारनं, तत्कालीन गृहमंत्र्यांनी, आणि त्यांचे मोरके कोण होते तर उद्धवजी ठाकरे हे होते. उद्धवजी ठाकरे रोज 100 कोटी वसुली करणारे तुम्ही, आणि तुम्ही देवेंद्रजींवर टीका करतायत. ज्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पोलिसांना एक शिस्त लावली, आज गृह खात्याचा सर्वोत्कृष्ट कारभार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये मेट्रोचे प्रकल्प असतील, जवळपास 300 किलोमीटरचे मेट्रो प्रकल्प वेगानं पूर्ण करण्याचा विक्रम देवाभाऊंच्या नेतृत्वात झालाय. मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल किंवा मेट्रोचं जाळं असेल, अटल सेतू असेल, हे प्रकल्प वेगानं पूर्ण करण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात सुरू आहे. उद्धवजींच्या नेतृत्वात काय होतं? अँटिलिया समोर बॉम्बस्फोट करणं. उद्धवजींच्या नेतृत्वात काय सुरू होतं? मेट्रोला विरोध करणं. उद्धवजींच्या नेतृत्वात काय सुरू होतं? 100 कोटी वसुली करणं. उद्धवजींच्या नेतृत्वात काय होतं? नारायण राणे साहेबांना अटक करणं. उद्धवजींच्या नेतृत्वात काय होतं? कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून नौदल अधिकाऱ्याला मारणं. हे उद्धवजींच्या नेतृत्वात आहे. तर देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा गाडा पुढे जातोय. मेट्रो, कोस्टल रोड सारखे अनेक चांगले प्रकल्प, वाढवण बंदरासारखे 70,000 कोटीचा प्रकल्प महाराष्ट्रात देवाभाऊंच्या नेतृत्वात आलाय. जरा उद्धवजी ठाकरे आपल्या कारकिर्दकडे बघा. तुमची कारकिर्द काळवंडलेली होती, तर देवाभाऊंची कारकिर्द सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आणि वेगवान विकासाकडे घेऊन जाणारी कारकिर्द आहे. संजय राऊत, तुमच्या ताटात ना बुंदी मिळणार आहे ना तुमच्या ताटामध्ये शिरा मिळणार आहे.
तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेची प्रतारणा केली, त्यामुळे आता तुम्हाला बुंदी मिळणं कधीही शक्य नाहीये. खरी शिवसेना कुणाची याचा शिक्कामोर्तब महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेच्या निवडणुकीला केला, विधानसभेच्या निवडणुकीला केला आणि महापालिकेच्या निवडणुकीला देखील केलाय. त्यामुळं तुम्ही कितीही वर्ष वाट बघितली आणि सांगितलंय की आमचीच खरी शिवसेना आहे, जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही मान्य करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला बुंदी मिळणार नाही. तुम्हाला खडेच खावे लागतील. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला खडे खायला लावलंय. महापालिकेच्या निवडणुकीत खडे खायला लावलंय, जिल्हा परिषदेच्या निवडणूक खडे खायला लावलंय. तुम्हाला वाटत असेल की राहुल गांधींसोबत बसल्यामुळं आपल्या ताटामध्ये बुंदी मिळेल, पण राहुल गांधींनाही लोकसभेला लोकांनी खडे दिलेत, उभाटा गटाला देखील खडे दिलेत. संजय राऊतांच्या ताटामध्ये बुंदी नाही तर खडेच मिळणार आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं. संजय राऊतांनी आधी सांगावं की दिबा पाटलांच्या नामांतराला कुणी विरोध केला होता. दिबा पाटलांचं नाव देऊ नये यासाठी संजय राऊतांनीच पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देऊ नये ही भूमिका संजय राऊत यांनी घेतली होती. त्यामुळे संजय राऊतांनी दिबा पाटलांच्या नामांतरावर न बोललेलं बरं. योग्य वेळी केंद्र सरकार या संदर्भात निर्णय घेईल. राज्य सरकार देखील त्याबद्दल सकारात्मक भूमिका मांडते. महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचा एक प्रस्ताव पुन्हा एकदा आलेला आहे. विरोधक टीका करतात. महापौरांना स्पष्टीकरण देण्यात आलं आहे की प्राणी संग्रहालय जे आहे त्या प्राणी संग्रहालयाच्या अंतर्गत हे काम होणार आहे. सातत्यानं खोटं बोलून मुंबई महापालिकेला बदनाम करण्याचं कारस्थान हे उभाटा गटाकडनं केलं जातंय. ज्या उद्धवजी ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेला 25 वर्ष लुटलं, आता त्यांची कमिशनखोरी बंद झाल्यामुळे जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला आणि महापौरांना बदनाम केलं जातंय. आज सांगितलं गेलं की महापौरांच्या बंगल्यावर खर्च होतोय, पण वस्तुस्थिती काय आहे? महापौरांच्या बंगल्याच्या ठिकाणी प्राणी संग्रहालय आहे, त्या प्राणी संग्रहालयासाठी खर्च केला जातोय. तरी देखील खोटे आरोप करायचे आणि महापौरांच्या बंगल्यावर खर्च केला जातोय असं सांगायचंय, हे उभाटा गटाचं धोरण झालंय. रोज उठा, खोटं बोला आणि खोटी टीका करा, हा उभाटा गटाचा धंदा झालाय. संजय राऊत तुमचा धंदा झालाय. कुठेही अतिरिक्त खर्च होऊ नये यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पुढाकार घेत आहेत. देवेंद्रजी फडणवीसांनी सातत्यानं मुंबई महापालिकेमध्ये पारदर्शक कारभार झाला पाहिजे आणि मुंबईकरांची सेवा करता आली पाहिजे, यासाठी भारतीय जनता पार्टीचे महापौर असतील, सभागृह नेते असतील किंवा नगरसेवक असतील त्या दृष्टीनं काम करतायत. सेवा करणारी भारतीय जनता पार्टी आहे. तर 25 वर्ष मुंबई लुटून मेवा खाणारी उभाटा गट होतं. त्यामुळं कुठेही अतिरिक्त खर्च केला जाणार नाही. काही ठिकाणी अतिरिक्त खर्च होत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर काटकसर केली जाईल. महापौर बंगल्यावर अतिरिक्त खर्च होत नाही, त्या प्राणी संग्रहालयावर खर्च होतो, याचं भान टीका करताना विरोधकांनी ठेवलं पाहिजे. ज्यांनी 25 वर्ष मुंबई लुटली आणि 25 वर्ष मुंबई लुटून मातोश्री टूक कुणाच्या कमिशनवर बांधलं, याचं उत्तर एकदा उद्धवजी ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी दिलं पाहिजे आणि मग भारतीय जनता पार्टीवर प्रश्न विचारले पाहिजेत. आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं, त्यांचं म्हणणं आहे की जपच्या महापौर जे आहे त्या लहरीनुसार मुंबई महापालिकेचा पैसा जो वापरत आहे. दुसरीकडे नव्या गाड्यांची मागणी केली जाते. तर तिसरं त्यांचं असं म्हणणं आहे की मोकळ्या जागा ज्या आहेत ते खासगी लोकांच्या हातात सोपवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे भाजपला या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, म्हणूनच त्यांना मुंबई जिंकायची होती आणि त्यासाठीच त्यांनी मुंबई जिंकली. आदित्य ठाकरेंनी आधी सांगावं की मातोश्री 2 ही कुणाच्या कमिशन खोरीतनं बांधली, याचं उत्तर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. आता महापौर लहरी आहेत का आदित्य ठाकरे लहरी आहेत हे महाराष्ट्राने बघितलंय. आदित्य ठाकरेंचा लहरीपणा महाराष्ट्राने वेळोवेळी बघितला. तुमचा पराभव झाला, तुम्ही घरामध्ये बसता. तुमचा पराभव झाला, तुम्ही लंडनला पर्यटन करायला जाता. तुमचा पराभव झाला, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर निघून जाता. हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे लहरीपणा कोण करतंय तर आदित्य ठाकरे लहरीपणा करण्यामध्ये नंबर 1 आहेत. त्यामुळे त्यांनी महापौरांवर टीका करू नये. आणि राहिला प्रश्न उधळपट्टीचा, तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुंबईचा कारभार अतिशय चोखपणे बघतायत. कुठेही उधळपट्टी केली जात नाही. मुंबईच्या गाड्यांचा प्रश्न आला त्यावेळेला
स्पष्टपणे सांगितले की कुठेही गाड्यांच्यावर अतिरिक्त खर्च केला जाऊ नये, कारण मुंबईकरांनी आम्हाला सेवा करण्यासाठी निवडून दिलं होतं. तर आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांचा गट फक्त मेवा खाण्यासाठी, मुंबई लुटण्यासाठी आला होता, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळं आदित्यजी ठाकरे जुना महापौर बंगला आपण घेऊन त्याच्यामध्ये काय केलं एकदा महाराष्ट्राला सांगा. स्मारकाचं काम कुठपर्यंत पूर्ण झालं याचं एकदा उत्तर द्या. आणि मातोश्री 2 कुणाच्या कमिशनवर बांधली आणि त्यामध्ये आपण लहरीपणा कसा केला हे एकदा महाराष्ट्राला सांगा आणि मग इतरांवर टीका करा. कॉक्रोच जनता पार्टीच्या कोर कमिटीची आज बैठक पार पडते. आंदोलनाच्या यशानंतर पुढील रणनीती काय असेल यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक पार नाही, झुरळ जनता पार्टीची आज बैठक आहे. त्या सगळ्या कॉक्रोच जनता पार्टी आणि झुरळ जनता पार्टीला एकच विनंती आहे की झारखंडमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आंदोलन करतायत. झारखंडमध्ये पेपर फुटी झालेली आहे. तिथल्या लोकसेवा आयोगाचा पेपर फुटलेला आहे. या झारखंडमधल्या आंदोलनाला अभिजित दिपके आणि त्यांचे समर्थक आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत का? पंजाबमध्ये पेपर फुटी झाली. अभिजित दिपके मूग गिळून गप्प बसलेत आणि सांगतायत की मी आजारी असल्यामुळं त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. भारतीय जनता पार्टीचं जिथं सरकार असतं तिथं अभिजित दिपके लगेच तानकन उठतात आणि आंदोलन करायला बसतात. जरा ही त्यांची कोर कमिटीची बैठक झारखंडमध्ये घेतली असती आणि झारखंडच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनामध्ये ही झुरळ जनता पार्टी आणि कॉक्रोच जनता पार्टी उतरली असती तर बरं झालं असतं. तुम्ही ढोंगी नाही आहेत हे सिद्ध झालं असतं, कारण तुम्ही अरविंद केजरीवालांच्या इशाऱ्यावरून काम करतायत. हे महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे. त्यामुळं आजच्या कोर कमिटीची बैठक घेताना त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही आता उद्यापासून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आहोत आणि झारखंडमध्ये देखील जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत उपोषणाला बसणार आहोत, असं त्यांनी आजच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये ठरवायला हवं. सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये जो घोटाळा झाला याचा करण्यात येतो. राज ठाकरेंनी सुद्धा मुद्दा मांडला होता. आता एकनाथ शिंदे यांनी मागील 5 वर्षाचा संपूर्ण कारभार कसा चालला याची चौकशी लावण्याच्या आधीच अतिशय स्वागतार्ह निर्णय घेतलाय. ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षामध्ये सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार केल्याचे आरोप होत आहेत. आता या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी होणार आहे आणि गणपती बाप्पाच्या दानपेटीवर ज्यांनी ज्यांनी डल्ला मारलाय त्या सगळ्यांवर कारवाई होईल. कोणालाही सोडलं जाणार नाही. मुंबईमध्ये काही पोस्टर्स आणि बॅनर्स असे लागलेले आहेत त्या ठिकाणी एका बाजूला तरुणाचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला मोदींचा फोटो असल्याचे पोस्टर्स काही अज्ञातांकडे लावण्यात आले. त्यावरती लिहिलेलं आहे की आम्ही सोबत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सोबत सातत्यानं जेनझी आहे. आपण बघता की पंतप्रधान महोदयांनी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकला. जेवढा समर्थन झुरळ पार्टीला मिळालं नव्हतं, जेवढं समर्थन राहुल गांधींना मिळालं नव्हतं, त्याच्या 10 पट समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या एका व्हिडिओला गेलाय. आज आपण बघतो की सातत्यानं फर्स्ट टाइम वोटर हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी असतात, भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी असतात. फर्स्ट टाइम वोटरच्या जीवावर भारतीय जनता पार्टीनं 2014ची निवडणूक जिंकली, 2019ची निवडणूक जिंकली आणि 2024ची निवडणूक जिंकली आणि 2029ची निवडणूक देखील आम्ही फर्स्ट टाइम वोटर आणि जेएनजीच्या समर्थनातच जिंकणार आहोत. कारण सातत्यानं तरुणांसाठी स्टार्टअप असेल, मेक इन इंडिया असेल, मेड इन इंडिया असेल, यासारखे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत. तरुणाईला उद्योग मिळाला पाहिजे, ते पायावर उभं राहिलं पाहिजे, यासाठी सातत्यानं मोदी सरकारची वेगवेगळी धोरणं आहेत. त्यामुळं ही तरुणाई जेनझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.